वसईच्या हरित पट्ट्यातून MMRDAचा सागरी सेतू। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDAने मुंबई सागरी सेतू आता विरारपर्यंत बनवण्याचा निर्णय घेतला आहे। आपण सदर नकाशात पाहू शकता कशा पद्धतीने या सागरी सेतूला वसई विरारमधून 2 जोड रस्ते दिलेले आहेत। भुईगाव ब्रह्मपाडा आणि रानगाव यामधून मोठा जोड रस्ता दिला आहे। भुईगाव रानगाव दरम्यान जो खाडीचा, तिवराचा, पाणथळ जागेचा विस्तीर्ण भाग आहे त्यामधून सदर जोड रस्ता जाणार आहे। पुढे तो गिरीज, सांडोर, उमेळे, खार्टन, नायगाव पूर्व आणि मग बापाने मार्गाने मुंबई अहमदाबाद मार्गाला मिळणार आहे। दुसरा जोड रस्ता अर्नाळा किल्ल्याच्या मागून चिखलडोंगरी, शिरगाव मार्गे मुंबई अहमदाबाद मार्गाला जोडला जाणार आहे। सदर संपूर्ण भाग खाडीचा, तीवर, पाणथळ जागा आणि पर्यावरणीय दृष्ट्या प्रचंड संवेदनशील आहे। MMRDAने पूर्ण नकाशा दिलेला नाही, मात्र नेहमीप्रमाणे MMRDA सामान्य जनतेला अंधारात ठेवू पाहते आहे। 2016 ते 2036 साठी MMRDA द्वारे संपूर्ण प्रदेशासाठी आराखडा बनवला गेला। वसईतून 61,000 हरकती घेतल्या गेल्या। MMRDAने कोणतीही सुनावणी न घेता आणि नेहमीप्रमाणे लोकांना न जुमानता हा आराखडा मंजूर केला। वसई किल्ला ते अर्नाळा हा पारंपरिक रस्ता MMRDAला बनवता आला नाही। गावातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे। विरार वसईवरून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये लोक लटकत जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। सामान्यांसाठी गरजेची असणारी लोकल ट्रेन व ट्रॅक वाढवण्याचे सोडून MMRDA 84,000 कोटी रुपये खर्च करून सामान्य जनतेने मागणी न केलेला रस्ता बनवण्यात व्यस्त आहे। वसईच्या हरित पट्ट्यातील ग्रामीण नैसर्गिक भागातून सदर हे दोन्ही जोड रस्ते जाणार आहेत। वसई स्टेशन परिसरातील जागा, निसर्ग, हिरवाई नष्ट होत असताना उर्वरित हरित पट्ट्याचे अस्तित्वही विकासाच्या नावाखाली धोक्यात तर येणार नाही ना, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। हे सर्व कुणाच्या फायद्यासाठी केलं जात आहे असा सवालही आता उपस्थित होत आहे। यावरील तुमचं मत काय? कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।